नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. अखेर शीतल तेजवानीला अटक करण्यात आलेली आहे. म्हणजे काय? पार्थ पवार, दिग्विजय पाटील हे जे अमेडिया कंपनीचे संचालक आहेत, त्यांची सुटका होणार आहे का? शीतल तेजवानीच्या अटकेमुळे सुटका. आता हे नेमकं काय आहे? कसं घोडबंगाल आहे? आणि उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना भेटले त्यावेळेला हे सगळं शिजलेलं आहे का? अंजली दमानिया यांना अमित शहानी भेट का नाकारलेली आहे? एकूणच हा विषय वर दिसतोय तितका सहजगत्या सोपा राहिलेला नाही. तो अतिशय अवघड करण्यात आलेला आहे. खरं तर थेटपणे शासनाची जमीन जी 7/12च्या उतार्यावर आहे, 40 एकर जागा आहे, त्या जागेचा सौदा फक्त 500 रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरून करण्यात आला. आता मुळात जी 1800 कोटी रुपये बाजारी मूल्य असलेली जागा 300 कोटी रुपयामध्ये खरेदी करण्याचा तो करार झाला. मग असा करार झालेलाच नाही असं सांगणं, त्याच्यानंतर मग तो रद्द जर करायचा असेल, मग त्याच्यावरचा जवळपास 21 कोटी प्लस 21 कोटी, हे 42 कोटी, मग ते भरायचे कोणी, हा एक प्रश्न. हे सगळे प्रश्न प्रलंबित आहेत. आणि पार्थ पवार तारीख पे तारीख मागत आहेत, वेळ मागून घेत आहेत. आता ते जरी 99% भागीदार असले मीडिया कंपनीमध्ये, तरी त्यांनी अधिकार पत्र दिलेलं दिग्विजय पाटला. आता हे नेमकं कोणत्या दिशेने तपास केला जाऊ शकतो या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, 6 नोव्हेंबर 2025 रोजी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारू या तिघांवर गुन्हा दाखल झाला. मग त्याच्यानंतर 2 वेळेला शीतल तेजवानीला पोलीस ठाण्यामध्ये यावं लागलं, पोलीस आयुक्तालयामध्ये यावं लागलं आणि तिने तिची साक्ष जबाब काय नोंदवायचा तो नोंदवला. अनेक तास तिला ताटकळत बसावं लागलं आणि पोलिसी खाक्यात जो असतो त्या पद्धतीने त्या सावजाला वाट बघायला लावणे आणि नंतर एकदम त्याच्यावर हल्ला करणे हे पोलिसांचं धोरण असतं. त्याप्रमाणे पोलिसांनी केलं असं म्हणतात. आता शीतल तेजवानी ही कशी मुख्य आरोपी आहे, आणि खरंच आहे, तिने ज्या पद्धतीने, म्हणजे सर्वे क्रमांक 88, 17 हेक्टर वगैरे काही ती जमीन, म्हणजे 40 एकर जमीन तिने ते बळकावली. म्हणजे कशी बळकावली? मूळ महारवतनाचे जे वारसदार आहेत 272, ते सगळं गायकवाड कुटुंब, त्या कुटुंबांना 2-3 वर्ष तिने असं सांगितलं, त्यांना असं भरीला पाडलं की बघा, मी ही जमीन सरकारच्या ताब्यातून सोडवते आणि तुम्हाला मी मोबदला देऊ शकते, आपण याची विक्री करू शकतो, तुम्हाला फायदाच फायदा होणार. असं करत तिने 2-3 वर्ष या जमिनीवर काम केलं आणि ती पॉवर ऑफ अटॉर्नी या सगळ्यांकडून लिहून घेतली. आता तिला प्रत्यक्षात विक्रीचे अधिकार होते का वगैरे वगैरे, तो अजून एक प्रश्न आहे, तो अजून एक गुन्हा दाखल होऊ शकतो. तिने ते केलं. 2006 मध्ये तिने सुरुवात केलेली. त्याच्यानंतर आता तिला अलीकडच्या काळामध्ये भेटले पार्थ पवार. हे जे राजकीय आहे, हा राजकीय सावध आपल्याला ताबडतोब गळाला, म्हणजे आपल्याला लागू शकतो, आणि ते लागले. कारण पार्थ पवार यांना आपलं आर्थिक साम्राज्य महाराष्ट्रात काय, महाराष्ट्राच्या बाहेर तर पसरवायचंच आहे, पण पुण्यामध्ये जास्त महत्व आहे. आणि पुण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? IT पार्क करायचा, डेटा प्रोसेसिंग सेंटर टाकायचं, असं त्यांनी ते कारण केलं पुढं. आणि मग जी 300 कोटी रुपयाचं सेल डीड होत आहे, तिथं काय दाखवलं की आम्ही ते सेल डीड केलंच नाही. आम्ही काय करतोय, आम्हाला हे 5 वर्षाच्या कराराने
5 वर्षाच्या कराराने शीतल तेजवानीकडून आम्हाला ही जागा आम्ही भाड्याने घेतोय आणि ती जमीन आहे का काय किती एकर आहे वगैरे काय नाही त्याच्यामध्ये नील लिहिलेलं आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये अंजली दमाने यांनी तो कागद बाहेर काढलेला ते मी सांगतोय. मग ते 500 रुपये भरले सवलत आहे. म्हणजे बघा एक एक कागद एक एक टप्पा असा तयार केला जातोय. चौकशी समित्यांचं नाटक सुरू करण्यात आलं सुरुवातीपासून. दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की पार्थ पवार या संचालकाची सही नाही, स्वाक्षरी नाही सेल डीडवर, त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध काही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, विषय संपला. पण सर्वसामान्यता लोकांचा जो समज आहे की ती जी भागीदारी कंपनी आहे ती आरओसी अंतर्गत आहे, मग ती LLP आहे, मग त्याच्यामध्ये जी की जबाबदारी पार्टनरशिपची ठरलेली आहे ती 1% असो 99% असो सगळेजण जबाबदार आहे. मग त्याच्यामध्ये 2 डायरेक्टर आहेत. 2 डायरेक्टर कोण? एक पार्थ पवार, दुसरे दिग्विजय पाटील. आणि बरं या दोन्ही पाठ्यांनी काय केलेलं? समी ती कंपनी कुठं स्थापन केलेली? जिजाई बंगल्यामध्ये स्थापन केलेली. जिजाई बंगला कुणाचा? अजित पवार यांचा, पुण्यामध्ये शिवाजीनगर. ते जे ईडीग्रस्त अविनाश भोसले त्यांचा तो बंगला होता अशी चर्चा आहे. त्याच्या बंगल्यामध्ये त्यांच्या बंगल्यामध्ये ते हे यांनी घेतलेलं आणि तिथं ती स्थापन केलेली कंपनी. आता गोष्ट अशी आहे, शीतल तेजवानी ही मुळात ही वकिलाची सून आहे, प्रख्यात वकिलाची सून आहे. त्यांनी जे काही केलेलं आहे त्यांचा जो काही दांडगा अभ्यास आहे जमिनींसंदर्भात सगळे कोर्ट कच्चे वगैरे, त्याच्यामुळं आपल्या मागे असा बलदंड असा आपले सासरे बुवा आहेत, त्याच्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. मग त्या एक 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 असे मोठे लँड स्कॅम करण्यामध्ये त्यांचा हात खंडा. मग त्यांनी हे केलं. मग आता शीतल तेजवानीच्या माथ्यावर ते टाकायचं आहे असावं की या बाईने शासनाची फसवणूक केली. नंबर 1, तिने मुद्रांक शुल्क असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तो तहसीलदार असेल, यांना सगळं गुंडाळलं. हिनीच पैसे भरले 11,000, कधी 30,000, कधी काय केलेलं तिने. त्या सूर्यकांत येवले तहसीलदाराला पकडून ते पत्र पाठवलं BSIला. म्हणजे 7/12वरची सरकारची जमीन सरकारने कुणाला भाडे तत्वावर दिलेली आहे? केंद्र सरकारला. आता केंद्र सरकारला म्हणजे केंद्र सरकारच्या संस्थेला ते जे बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया आहे त्याला त्यांना भाड्याने दिलेली. जसं सूर्यकांत येवलेनी शीतल तेजवानीच्या सांगण्यावरून थेट पत्र पाठवलं की ही जागा रिकामी करा, ती आता ती विकलेली आहे, ती आता सौदा झालेला आहे यांचा. म्हणजे बघा किती राजरोसपणे हा दरोडा टाकलेला आहे. आणि हा दरोड्याची म्होरकी कोण आहे? तर शीतल तेजवानी आहे. त्याच्यामुळे हे जे काही निष्पाप निरागस अशी बाळं आहेत, पार्थ पवार, दिग्विजय पाटील, ते बिचारे फसले तरुण उद्योजक. त्यांच्या हाताला काही काम नाही, काय कुठं नोकरी नाही, अतिशय वाईट अवस्था. मग आता कसं आहे की बेरोजगार म्हणून सरकार जे काही सवलती देतं, लघु उद्योग तुम्हाला टाकायचा असेल, कारण मुळातच आमची अमेडिया कंपनी कशी 1,00,000 भांडवलाची आहे. त्याच्यातही आमचे कागदपत्र कितीही जरी मोठे असले तरी त्याच्यावर काही व्यवहार काहीच नाही, सगळीकडे शून्य वगैरे असे आकडे आहेत. त्याच्यामुळे त्याचा काही संबंध नाही, आम्हाला सवलत द्या. मग हे बाळ फसले शीतल तेजवानीच्या करामतीमुळं. आणि म्हणून आता कसं आहे, त्यांना म्हणजे निर्दोष सोडा त्यांना, एवढंच होऊ शकतं. आणि त्या दृष्टीने ही अटक, ह्या अटकेकडे पाहायला पाहिजेत शीतल तेजवानीचं. आणि आता ह्या शेवटी कसं आहे की जर सरकार जर आपली एवढी स्वतःच्या नावावरची जमीन, सरकारी जमीन कोण हडपतोय आणि त्या हडपणाऱ्यांमध्ये आपलाच उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचा मुलगा पार्थ पवार आहे, त्याची कंपनी आहे, हे कळाल्यानंतर सरकारने जर कर्तव्य कठोरपणा दाखवला असता तर मग कुणाची मान उंचावली असती? तर ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उंचावली असते. पण ते वाचवायचंय. आता त्याला दुसरे अजून बरेच पदर आहेत.
आता कसं कुबडी आहे ती आता बाजूला फेकायची. एकनाथ शिंदेचा तर कार्यक्रम झालेला आहे. मग राहिले अजित पवार. मग परस्पर होत आहे ना आता. व्हिसल ब्लोअर वगैरे माहिती अधिकारातले कार्यकर्ते विजय कुंभार, अंजली दमन ओरडायला लागले, त्यांना द्या मोकळं रान द्या. असं काही झालेलं आहे का? अनेक गोष्टी आहेत. म्हणजे मग मग आता पण शेवटी वर दाखवायचं कसं आहे, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहेत. त्या घमासानीमध्ये जर आपण अजित पवार यांच्या मुलाचा कार्यक्रम केलाच, त्याच्या हातामध्ये बेड्या टाकल्याच, तर काय अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. आणि आपण असं ज्यांना निष्कलंक केलेलं आहे, मशीनमध्ये टाकून धुवून स्वच्छ केलेलं आहे, आरोपांचे बैलगाडीभर पुरावे, 70,000 कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा, राज्य सहकारी बँकेचा घोटाळा आपणच स्वच्छ केलेला आहे. मग एवढासा छोटासा आरोप पवार कुटुंबावर झालेला आहे, त्याच्यात एवढं घाबरून जायचं काय कारण आहे? आपण सोडू. आणि बळी कोणाचा देऊ आपण? शीतल तेजवानीचा बळी द्यायचा. आणि ज्याला ती बेजबाबदार आहे असं कुणीच म्हणणार नाही, तीच जबाबदार आहे. मग खंडपीठामध्ये ती गेली होती. तिने खंडपीठामध्ये मुंबईच्या हायकोर्टामध्ये काय सांगितलं? तिने असं सांगितलं की बघा, मीडियामध्ये माझं नाव येतंय, मीडियामध्ये मला टार्गेट केलेलं आहे, मीडिया ट्रायल माझ्या विरुद्ध सुरू आहे, आणि त्याच्यामुळे एफ-आय-आर मध्ये माझं नाव टाकलेलं आहे. म्हणजे पोलीस जर एवढं मीडियाचं ऐकून जर काम करणार असतील तर मग सुराज्य स्थापन होईल. पण तसं होणार नाही. तुमचं आमचं नशीब काही एवढं थोर नाहीये, तसं काही होऊ शकत नाही. तर ते कोर्टाने अर्थात ते नाकारलं. आणि मग ते सगळे कागदपत्र वगैरे बघून तिचा जामीन फेटाळला. आणि मग तिला पोलिसांनी आज साधारणतः 4:30-5 वाजता तिला अटक केलेली आहे. हे एका अर्थाने म्हणजे थोडंसं समाधानकारक म्हणावं. परंतु आता पार्थ पवारचं काय हा प्रश्न उरतो. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करावा. धन्यवाद.